धुले महानगर पालिका चुनाव की तैयारियां अब तेज हो गई है। इसी बीच एक अहम जानकारी सामने आई है। मनपा आयुक्त एवं प्रशासक अमित दगड़े पाटिल ने स्पष्ट किया है कि इस बार भी महानगर पालिका में 19 प्रभाग ही बनाए जाएंगे। चुनाव आयोग के अनुसार 22 जुलाई 2025 को प्रारूप प्रभाग रचना प्रकाशित की जाएगी, जिसके बाद आम नागरिकों, राजनीतिक दलों और इच्छुक उम्मीदवारों से सुझाव और आपत्तियां मांगी जाएगी। राज्य सरकार द्वारा घोषित नए प्रभाग संरचना के अनुसार धुले मनपा के 17 प्रभागों से 4 से 4 और 2 प्रभागों से 3 से 3 नगर सेवक चुने जाएंगे, यानी कुल 84 नगर सेवकों का चुनाव होगा। नगर विकास विभाग के आदेशानुसार कार्यालय खत्म हो चुके मनपा क्षेत्रों में चुनाव की प्रक्रिया तेज कर दी गई है और धुले में इस बार कोई प्रभाग नहीं बढ़ाया जाएगा। महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भाने ड वर्ग महानगरपालिकांचा प्रभाग रचना करण्यासंदर्भातले आदेश 10 जून रोजी राज्य शासनाने नगर विकास विभागाने निर्गमित केलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा 12 तारखेला तर प्रभाग रचनेचं वेळापत्रक पण त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। काल माननीय प्रधान सचिव महोदयांनी या संदर्भातली एक VC घेऊन पण या संदर्भातल्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत। तर या सगळ्या प्रभाग रचनेसाठी आपल्याला 2011ची जी जनगणना आहे त्याचाच बेस धरून, तेच पॉप्युलेशन बेस धरून आपल्याला प्रभाग रचना करायची। तर 2018 मध्ये जेव्हा हद्दवाढ झाली तेव्हा जे इलेक्शन झाले होते ते इलेक्शन पण 2011च्या पॉप्युलेशनचा बेस धरूनच केले होते। त्यामुळे मूळचं धुळे आणि हद्दवाढ झालेली 11 गावातली पॉप्युलेशन असं एकत्र जवळजवळ 4,46,094 इतकं पॉप्युलेशन आपलं हद्दवाढीसह धुळे शहराचं 11च्या सेन्सस प्रमाणे आणि त्याच्या बेसिसवर येणारे नगरसेवकांची संख्या जवळजवळ 74 नगरसेवकांची संख्या येते आणि याच्यामध्ये 17 वॉर्ड असे वॉर्ड असतील जे 4 प्रभाग 4 जणांचा समावेश असेल त्या प्रभागामध्ये आणि 2 प्रभाग असे असतील जे 3-3 पॉप्युलेशनचे असतील। ऑन ॲन ॲव्हरेज याचा जर विचार केला तर 24,000 पॉप्युलेशन 4 प्रभागासाठी 4 जणांच्या वॉर्डसाठी असेल आणि 18,000 पॉप्युलेशन हे 3 याच्यासाठी असेल। त्याच्यामध्ये ±10% करून आपल्याला ती प्रभाग रचना करायची आणि मग त्याच्यानंतर जे काही पुढचे आदेश येतील त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल।